जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं एक निवेदन दिलं। निवेदनामध्ये मुख्यतः दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचे विद्यार्थी नेते आणि त्याचबरोबर भारतातील एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ, समाजसेवक आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक हे गेल्या 28 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत, आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा हा 18वा दिवस आहे। तर त्यांची जी मागणी आहे की नीट पेपर फुटीच्या संदर्भामध्ये एकूण शिक्षण व्यवस्थेमध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, या मागणीसाठी ते उपोषण करतायत। परंतु हे जे सरकार आहे हे सरकार इतकं बेजबाबदार, बधीर आहे की एक शास्त्रज्ञ यांना आपला जीव पणाला लावलेला आहे तरी सुद्धा त्याच्याकडे लक्ष देण्यात झालेले आहेत, ही एक शोकांतिका आहे। जर सोनम वांगचुक यांना काहीतरी झालं तर निश्चितपणे या देशातील तरुण पिढी हे पेटून उठेल आणि या देशामध्ये एक परिवर्तनाची लाट निर्माण होईल, हे सरकारनं लक्षात घ्यावं। आणि त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याला केवळ मोदी सरकार जबाबदार असणार आहे आणि म्हणून ताबडतोब सरकारनं आमच्या या निवेदनाची दखल घ्यावी आणि ताबडतोब त्यांची मागणी मान्य करून त्यांचं उपोषण स्थगित करावं, अशी आम्ही आता भूमिका मांडत आहोत। धन्यवाद।